भारतीय न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं शिखा। आइए देख लेते हैं आज की खास खबर। नासिक के त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर में अभिनेत्री प्राजक्ता माली के शिव स्तुति कार्यक्रम का विरोध कर रहे राजनीतिक दल के लोगों पर अभिनेत्री प्राजक्ता माली ने दिया बयान। त्र्यंबकेश्वर मंदिर में होने वाले महाशिवरात्रि के कार्यक्रम को लेकर फिल्म अभिनेत्री प्राजक्ता माली ने कहा कि यह कार्यक्रम भगवान शिव को समर्पित है। शिव भजन, अर्चना और शिव नृत्य की अनुपम प्रस्तुति होगी। कुछ लोग इसका विरोध करके फेमस होना चाहते हैं। भारतीय न्यूज के लिए नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। नमस्कार। यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो। आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेलेले आहेत। फुलवंतीच्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्ही देखील भरतनाट्यम नर्तिका आहात, तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे। त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला। मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णतः शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे। मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून BA MA केलेला आहे। तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते। आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो, सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे, अर्पण करणार आहे। आणि म्हणूनच कार्यक्रमाचं नाव शिवार्पण मस्तू असं आहे। सगळं शिवावर आधारित असा कार्यक्रम आहे। अर्थातच वेळेच्या व्यग्रतेमुळे मी 2च रचना सादर करणार आहेत, बाकीच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील। मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे। अर्थातच गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो काही निर्णय घेतील तो एक सामाजिक भान बाळगत सगळ्यांवरच तो बंधनकारक असणार आहे आणि तो सगळ्यांनाच मान्य असणार आहे। पण येस, कार्यक्रमाचं स्वरूप शास्त्र नृत्याचं आहे, इथे मी आवर्जून नमूद करू इच्छिते। धन्यवाद। हर हर महादेव। मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मनोज विनायक थेटे। आम्ही यावर्षी देखील महाशिवरात्रीचा उत्सव हा नित्य नियमित प्रमाणे दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत। या वर्षी देखील हा उत्सव 3 दिवसाकरता साजरा करण्यात येणार आहे। त्यामध्ये 25 तारखेला बासरी वादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। त्याच पद्धतीने 26 तारखेला नटराज अकॅडमी पुणे यांचे कलाकार यांच्या वतीने कथ्थक व भरतनाट्यम याचा कार्यक्रम आहे व तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांना प्राधान्य म्हणून नटराज अकॅडमी व दीक्षितांची अकॅडमी यांचा देखील कथ्थकाचा कार्यक्रम आमच्याकडे आहे। त्याच अनुषंगाने 26 तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणे करता जाणार आहे। त्या गाव प्रदक्षिणेमध्ये जाण्याकरिता पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे। अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात। या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील सारेगमपचे लिटर चाम जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। त्याच्या मागच्या वर्षी नीलाद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसह्य होईल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्थापन आम्ही विश्वस्त मंडळाने मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे। पुरातत्व विभागाला देखील आम्ही या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिलेली आहे। त्या कार्यक्रमाला पुरातत्व देखील आमच्याबरोबर पुरातत्व विभाग देखील आमच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे। तरी मी सर्व भाविकांना आवाहन करतोय की प्रभू त्र्यंबकराजाचा महाशिवरात्रीचा उत्सव आपण जसा दरवर्षीप्रमाणे साजरा करतो त्याच वर्षी यावर्षी देखील तो त्याच पद्धतीने साजरा करावा ही नम्र विनंती। आपके गांव, शहर, प्रदेश और देश की चुनिंदा दिलचस्प खबरों को पाने के लिए सब्सक्राइब करें भारतीय न्यूज चैनल को और बेल आइकन दबाना ना भूलें।
खबरें पसंद आए तो लाइक और शेयर जरूर करें।